वडिलांच्या घरात आईला राहण्यासाठी 2 खोल्या द्याव्यात असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने वृद्ध महिलेच्या मुलांना दिलेत। पतीच्या निधनानंतर मुलानं त्यांना घराबाहेर काढलं होतं, त्यामुळे 78 वर्षाच्या वृद्ध महिलेनं कोर्टात धाव घेतली होती। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर फातियाबाद शिवारात 2 ट्रकचा अपघात झाला। भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकनं दुसऱ्या ट्रकला धडक दिली। या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला। त्याच्यावर संभाजीनगरमधल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। संभाजीनगरमध्ये किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी करण्यात येते। ज्वलनशील वस्तू किल्ल्यावर नेल्यास कडक कारवाईचा इशारा पुरातत्व विभागाने दिलाय। सिगारेटच्या स्फोटकामुळे देवगिरी किल्ल्यावर आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या घटनेनंतर प्रशासन आता अलर्ट मोडवर आलंय। संभाजीनगरमध्ये आंबेडकर जयंतीच्या रॅलीमध्ये आवाजाची मर्यादा ओलांडल्यानं 31 डीजे चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आवाजाची 55 डेसिबलची मर्यादा असतानाही आवाज 135 ते 150 डेसिबल पर्यंत गेल्यामुळे ही कारवाई करण्यात आली। संभाजीनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात अनेक चोरीच्याही घटना घडल्या। यावेळी 13 मंगळसूत्र, 40 पेक्षा अधिक मोबाईल आणि 10 दुचाकी चोरीला गेल्या। कार्यक्रमासाठी मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही चोरीच्या या घटना घडल्या।